शेणाने सारवलेलं सुंदर असं हे घर आहे. इथून असा व्ह्यू आहे खाली, संपूर्ण व्ह्यू हा दिसतो. पुढे मोठा ओटा आहे, इथे आम्ही झोपलो होतो. पुढे हे जांभळाचं झाड आहे, इथे मोगरा फुलझाडं आणि इकडून असा व्ह्यू आहे. मागे जांभळाचं झाड आहे आणि पाठीमागे हे कौलारू घर आहे. ते मी तुम्हाला दाखवलं आता मागच्या व्हिडिओमध्ये. आता इथून या उंच टेकडीवरून समोरचा व्ह्यू कसा आहे मी तुम्हाला बघा. हे मोगरा लावला. आता इथे बसून आपण बघूया. समोर तुम्हाला जंगलच जंगल दिसत असेल, पण या जंगलाला, या डोंगरांमध्ये घरं बांधलेत. इथे पपई लागल्यात, खूप साऱ्या पपई आहेत. आता या जंगला डोंगरांमध्ये कशा पद्धतीने घर आहेत तुम्हाला मी दाखवतो. सगळी घरं कौलारू आहेत आणि एक घर मी तुम्हाला दाखवतो आधी. बघा, या प्रकारे लांब लांब जंगलात डोंगरात घर आहेत. इथून हा रस्ता जातो, हायवे. हा रस्ता सरळ वासदाला जातोय. वासदा नॅशनल पार्क तिथे जातोय. ही जी समोर दिसते ही शाळा आहे, माध्यमिक शाळा कंदा. आणि अशा पद्धतीने या सगळ्या जंगलात डोंगरामध्ये सगळीकडे घरं बांधून ठेवलेत आणि राहतात तिथे लोक. जंगलात राहतात, घनदाट जंगलात. बघा, जर मी कॅमेरा झूम आउट केला तर असा सगळा व्ह्यू आहे. इथे समोर दिसतोय तुम्हाला धूर येतोय. बघा बघा, दाखवतो, इथे धूर येतोय. हे घर आहे आणि इथे ही शाळा. छान मोकळी हवा सुटलेली आहे. हे आम्ही आहोत. घराचे खांब, जुनं घर आहे, भरपूर जुनं घर आहे. आता कदाचित हे बांधून नवं करतील, पण हे घर तर फार जुनं आहे. पुढे ओटा आहे आणि उंच टेकडीवरती आहे हे घर. आता मी तुम्हाला सांगितलं की या टेकडीवरती जंगलात घरं आहेत. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, दिसतात ही घरं अशी या पद्धतीने. हे बघा, इथे 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 घर आहे. एक इथे आहे, एक इथे आहे. हिरवं जे नेट दिसतंय ना तिथे घर आहे. आणि इकडे 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 हे सगळ्या जंगलांमध्ये ही घरच घरं आहेत.